बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभरात आज मेडिकल असोसिएशन आणि मेडिकलांचे जे रिटेल काउंटर आहेत, छोटे काउंटर आहेत, या दुकानदारांचा आज मेडिकल असोसिएशनचा आणि मेडिकल दुकानदारांचा आज बंद पुकारण्यात आलेला आहे, जे की राज्यभरामध्ये जी ऑनलाईन खरेदी असते ही ऑनलाईन खरेदी होऊ नये या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे व्यापारी आणि जे महाराष्ट्र असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत ते माझ्यासोबत आहेत. काय उपोषणाचं हे बंदचं हे आहे, कशामुळे बंद आहे आणि काय कारण आहे? हे ऑनलाईनवर जे अनधिकृतपणाने मेडिसिन दिल्या जातात, जसं की हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स, जे सहजासहजी आमच्यासारख्या केमिस्टकडं आम्हाला प्रिस्क्रिप्शनवर द्यावं लागतं. ते त्याचा सगळा खरेदी विक्रीचा आणि डॉक्टरांचा देखील सगळा डाटा आमच्याकडे ठेवावा लागतो. पण हे ऑनलाईनवर सहजासहजी हे अशा प्रकारची औषधे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं सध्याच्या नवीन तरुणाईंमध्ये जे MTP किट आहे, अशी देखील औषधे सहजासहजी उपलब्ध होतात. तसेच डुप्लिकेट औषधे देखील त्या माध्यमातून मार्केटमध्ये सर्वसामान्य रुग्णापर्यंत दिल्या जातात. त्याच्या विरोधात आम्ही भारतभरात हा बंद पाळत आहोत. हा किती दिवस बंद आहे आणि कशा पद्धतीने असेल? आणि जे आमच्या 19च्या रात्री 12 वाजल्यापासून तर आज 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत भारतभरातील सर्व औषध विक्रेत्यांचा बंद राहील. या बंदमुळे जे रुग्ण आहेत किंवा जे गरजू पेशंट आहेत त्यांना जे औषध गोळ्या मिळायला पाहिजे होत्या ते आता मिळणार नाही त्या बंदमुळे. काय परिस्थिती? गरजू पेशंटसाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये इमर्जन्सी काउंटर्स ठेवलेले आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावाचे, त्यांचे नंबर देखील दिलेले आहेत. सगळ्या डॉक्टर लोकांकडे देखील ते उपलब्ध आहे. काय मागणी असेल आता? आमची मागणी एकच आहे की ऑनलाईन हे जे आहे बेकायदेशीररित्या जे चालू आहे त्याच्यावर शासनाने त्वरित बंदी आणली पाहिजे आणि न्यायालयाने देखील तशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे की भारतामध्ये ऑनलाईनला परवानगी देण्यात येऊ नये. या प्रमुख मागण्या आहेत की ज्या ऑनलाईन जे औषध विक्री होते याची तात्काळ सरकारने बंदी करावी आणि त्यामुळे आम्हाला तो दिलासा मिळेल या मागणीवरती हे ठाम आहेत. आणि 1 दिवसाचं हे उपोषण असेल आणि जवळपास बीड जिल्ह्यातील 3000 मेडिकल या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.